ह्याच्यातल्या तर सुमी बघेल आली वाटत. सुमे आमची कापडे घेऊन झालेत बघ. आता तुझं तू बघ शालुकांचा पसंत पडतोय ती. सगळं चांगलं आहे त्यातलं. तुम्ही सांगा की. अगं मग ह्यो 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 घे की वरचा. कुठला? यो यो ही चांगली. नका, ही काय एवढी खास नाही. काय अगं आताच म्हणालीस की चांगलं आहेत म्हणून. आता चांगलं नाही म्हणलं ना. बरं असू दे सुमी. हो ठेव काढ. हे बघ हिरवा एक नंबर खत्र्याच दिसल तुला. ही हे बघू. नका, दुसरी दावा. ह्यो करा फायनल. हा कपडे फायनल झाली. आता शिवायचं काय? देऊ का मी शिवून? नाही नाही, आमच्या गावात टेलर आहे ना, तो लय पटापटा शिवून दे. जगात वर्ल्ड फेमस चंदू टेलर आहे मी. टेलर दादा ऐका की, मला आमच्या सुमीच्या लग्नात आहे का नाही लय भारी दिसायचं आहे अहो. पण तुम्ही पक्क भारी शिवणार ना कपडे? आत्ताच तर सांगितलं ना की वर्ल्ड फेमस टेलर आहे म्हणून. सुरेश, मी हा टेलर दादाकडे कपडे शिवून घेणार. नाही नाही बाबन्या, आपल्या गावातल्या टेलर कडे शिव. नाही नाही नाही, ह्या टेलर दादाकडनं शिवून घेणार. लय भारी कपडे शिवते ती. टेलर दादा माप घ्या माझी. या की घेतो की मा. हेल्मेट ठेव की बाजूला. नीट घ्या. अहो मग घेतो की. हा काढलं बाबा एकदाची हेल्मेट. काय केलं तू? काय केलं मी? माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात व्हायच्या आधी कुठून टाकलं? मी नाही काय केलं. अरे काय झालं बबन? खबर बघ तुला कुठला पसंत पडतोय तो. हा हे बघ, हा कसा आहे? मी काय म्हणतोय, आपण दुसरा बघूयात का? अरे पण ताईनी पसंत केलाय. हा पण हा कलर थोडासा लाईट शेड वाटतोय मला. ठीक आहे, दुसरा बघ. हे बघ, हा चांगला कलर. हा मम्मा, हा कलर छान आहे पण मला कापड थोडस रफ वाटतंय, म्हणजे अंगाला टोचेल ना म्हणून. बघा ना. समर, तू माझ्या पसंतीने कपडे घेणार होतास ना? हो मम्मा. मग ही वेगवेगळी कारणं का सांगतोस? नाही मम्मा, म्हणजे असं काहीच नाहीये.
नाही, एवढा खास नाहीये हा कलर. मम्मा ट्रायल करायला काय हरकत आहे, पण मी एकदा फक्त ट्रायल करतो प्लीज. ठीक आहे, कर ट्राय. आलोच. तुम्ही बबनला सांभाळा, मी आलीच 5 मिनिटात. हं? रड नकोस. बाबण्याला काय गपकी बाबन्या. सुमे काय चाललंय हे? मला शालू घेताना कसा ताप दिलास, तसाच ताप मी तुला दिला. अच्छा. पिट्टमपाट. चल आता ड्रेस फायनल करून टाक. सुमे अगं पण मम्माला पसंत नाही हा ड्रेस, तू दुसरा कुठलाही सांग. अरे आता घालून बघितल्याशिवाय कसं कळ तुझ्या मम्माला? मला लय बोलत होतास ना व? आता तू आज जा. जा 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 जा. जातो. कसा दिसतो? असायला काय झालं? खाली बघ येड्या. मम्मा बरं ऐक, मी शालू घेऊन येते, तर तू पायजमा घालून बाहेर ये. हा मग बघू कसं मॅचिंग दिसते ते. थांब. आता कसं दिसतोय? बेस्ट ना व? एकदम बेस्ट. चल आता तुझ्या मम्माला विचारू, त्यासनी पसंत आहे का नाही ते. कशाला? त्यासनी ड्रेस पसंत नव्हता ना व? मग आता पसंत आहे का विचारू. ठीक आहे चल ये. काय झालं? अगं माझं ऐक तू, मी पाया पडतो तुझ्या, पण तू चल इथनं, तुला नंतर सांगतो मी सगळं. चल चल लवकर उठ, लवकर उठ, लवकर चल. अरे नरसू, कुठे नेतोयस तू मला? सासूबाई. ती खानावळवाली ना तुझी पसंती विचारली, ती अवघड सगळ्यांसमोर सासूबाई म्हणेल तर प्रॉब्लेम येईल, त्यापेक्षा पळ. चल चल अरे कुठे सांग. चल चल ग. ती खानावळवाली माझ्याच का मागे लागलीये? समोरच्या नशिबी खानावळवालीच होती. काय मॅडम, काय हवंय का? नाही काय नको, तुम्ही तुमच्या कामाला जा. नाही, काय हवं असेल तर सांगा, मी माझ्या माणसाला आणायला सांगतो. अहो काही नकोय मला. चल रे नरसू. सासूबाई जरा बघून सांगा कसं दिसतंय, आम्ही पसंत आहे की नाही सांगा बर का. शोभतात का मुख्यमंत्री आणि मिसेस मुख्यमंत्री? सगळं संपलंय तुम्ही. आयुष्याला सुरुवात व्हायच्या आधीच एंड झालाय. तुम्ही काय करू सांग की आता. तुम्ही माझं लगीन आता रोई सगट होणार. अरे पण तुझ्या लग्नाचा आणि या हेल्मेटचा काय संबंध? अगं गुरुजीने हेल्मेटवर मंत्र मारला होता, सांगितलं होतं 2 दिवस काढू नको म्हणून, पण 2 दिवस व्हायला फक्त 2च तास राहिलं होतं. त्या कपड्यानं घोटाळा केला सगळं, माझं आयुष्य बरबाद करून टाकलं. तात्या, तुम्हाला माहिती आहे का, असं आपण दुसऱ्याच्या लग्नात राबल्यावर आपल्याला पुण्य मिळतं आणि आपलं लगीन लवकर होतं ते.
हा 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 अगं तुम्ही ऐकलंय मी अगं लय जोराच्या तोंडात ऐकलंय मी खरं आहे ते खरंच आहे ते. जाधव साहेब, मला सांगा, आपण असं दुसऱ्याच्या लग्नात राबल्यावर आपल्याला पुण्य मिळतं आणि आपलं लगेच लवकर ठरतं का नाही हो? होय, एकदम खरं आहे. मी एकाच्या लग्नात मदत केली आणि माझं लगेच लग्न जमलं. हो हो, माझं तर लग्नात मदत करता करता जुळलं आहे का ना? हो, खरं सांगताय मी. मग तुम्ही कधी खोटं बोलते का? बघ, माझ्या लग्नाचा जुळायचा चान्स आहे. चालतंय सुनी, ही वारे आता बघ, मी तुझ्या लग्नात इतकं काम करतो, लय काम करतो. बघ बघ, तुझ्या लग्नात मी कसला खतरनाक एक नंबर टकाटक दिसतो का नाही? तू एकट्यानं नाही, सगळ्यांनीच टकाटक राहायचं. जाधव साहेब, कदम काका, तात्यांचा तर वेगळाच रुबाब पाहिजे माझ्या लग्नात. बाबा, मला इरकल आणि तुझ्या पायलट साहेबाला धोतर सदर आणायचा. हा, उद्या फोटोसाठी पाहिजे मला. चालतंय. हा, आमचं फोटो जबरदस्त आलं पाहिजे. येणार फोटो पण जबरदस्त येणार तुमचं. येतो मी. श्री सुरेश मोरेंकडून की सौका सुमनला आंदन. वा 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 सूर्या वा, पोरीचं लग्न जोरात लावून द्यायला लागलायस क्या? मग तालुक्यातल्या वर्ल्ड फेमस आचार्याची पोरगी आहे ती. अरे लग्न कसं रुबाबात झालं पाहिजे. अरे नुसती भांडी कुंडी देऊन काय करणार आहेस? तिथे गेलं खायचं काय तिने? आज बायका बोलू का फराळ करायला? ओ मामाजी, आज काही काढू नका तुम्ही. का? उद्या काय मुहूर्त आहे वे? आज का न ग? ते आज आम्ही बाहेर जाणार आहे, फोटो काढायचे. हे बघ, डॅन डॅन, हे बघ, मी साहेबांचं धोतर देऊन आलोय आणि ही तुझी इरकल. अरे रुकवताच्या फराळाचं काय? मामाजी, करूया हो, तुम्ही काय काळजी करू नका, मी हाय नव. ठीक आहे, सांग बाया कावा करायचं ते. नमस्कार सुरेशराव. अहो नमस्कार मामासाहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. बर चला, आपल्याला दागिने खरेदी करायला जायचंय. आवरा लवकर. पण आज आम्ही अगं तुझ्या पायलटशी बोलणं झालंय सगळं. हा, हे बघ, खरेदी झाली ना की मग तुम्ही जा. बरं, तुम्ही थांबा, मी आवरून येते. सबर, हे पुना गाडगिल आणि सन्स बर का, सगळ्यात जास्त विश्वासू ज्वेलरी दुकान. म्हणजे आपल्या मंत्री पाटील घराण्याला कसा राजकारणाचा वारसा आहे, तसा यांच्याकडे दागिन्यांचा वारसा आहे. अरे 1832 सालापासून लाखो करोडो लोकांचा विश्वास म्हणजे हे ज्वेलरीचं दुकान. अरे कितीतरी नवीन ज्वेलर्स आलेत मार्केटमध्ये, पण पीएनजी आणि सन्सला तोड नाही बघ. बेस्ट. म्हणजे इथे सुमीला तिच्या मनासारखे दागिने मिळतील. नक्की. चल. नमस्ते. नमस्कार. या सर. या. अरे चला पटपट. या मामासाहेब. मामासाहेब, तुम्हाला ओळखते ती घेऊन. म्हणजे काय, नेहमी इथनच तर दागिने घेतो ना आपण. बर, आम्हाला लग्न सोहळ्यासाठी दागिने पाहिजेत, तर मंगळसूत्र, नेकलेस आणि तुमच्याकडे काय नवीन डिझाईनचे तुमचे दागिने असतील ना ते प्लीज दाखवा. बघूया. या.
तुला काय हवं ते घ्या. जास्त काय नको मला. अगं असं कसं? ताई मॅडमनी सांगितलंय तुला काय हवं ते बिंदास घे, पैशांची काही काळजी करायची नाही. काय सुरेशराव? हा हा समर, तुलाही काय पाहिजे ते बघ. हा हो. बघू दे ना सुरेशराव. बघू द्या की बघू द्या. मामासाहेब, आपण जरा तिकडे बघूया का? कशाला? मला जरा 4 दागिने बघायचे त्या. तुला दागिने घ्यायचे? नाही नाही, नुसतं बघायचे. चला की. अरे पण नाही, आपण तिकडे बघूया. साहेबांन तुम्ही इथं बघतेली. अरे चला की, चला प्लीज. बघतो आम्ही. तू काय हेल्मेट साठी दागिना बघतो? सुमे, काय झालं? पायलट, आज नको वाटतंय मला. एवढं महाग, मला सवय नाही रे कधी. मग आता सवय करून घ्या मिसेस मुख्यमंत्री. बघ सुमे, काय झालं? सांग ना, तुला कुठला पसंत आहे ते. बघ, हक्क आहे तो तुझा. हक्क? हा, मंगळसूत्र. मंगळसूत्र? हे पहा, हे अगदी लेटेस्ट मंगळसूत्र आहे, सनई चौघडा. पायलट, बाकी काय नाही, पण मंगळसूत्र भारी पाहिजे बघ. का? अरेड्या, तू भारी आहेस म्हणून. आणि मंगळसूत्र म्हणजे बाईचं सौभाग्य, म्हणजे तू. बापरे, म्हणजे मला गळ्यातच घालून फिरणार आहेस म्हण की. हा, आता खोटं बोलून बोलून गळ्यात पडलायस म्हणलं, गळ्यातच की. अरे, बाईच्या गळ्यात मंगळसूत्र असलं की आपला माणूस कायम जवळ आहे असं वाटत राहतं तिला. हे मंगळसूत्र गळ्यात असल्यावर जग आपल्या किती विरोधात गेलं तरी मनापासनं आपली साथ करणार एक माणूस आहे हे नेहमी जाणवत राहतं बघ. अरे बापरे, एवढी ताकद आहे मंगळसूत्रात? हा, काय झालं? पायलट, उद्या तू मुख्यमंत्री झाला आणि कुठं लांब दौऱ्यावर गेलास ना, तर हे मंगळसूत्र असणार बघ माझ्याजवळ. आणि तुला तर माहित आहे ना, मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही. हे सांगितलं नाहीस कधी तुम्हाला? आता ही काय सांगण्यासारखी गोष्ट आहे होय? बरे, हे कसं दिसते सांग? मस्त दिसतंय. बर, आता तू तुझ्या हक्काचा दागिना घेतलास, आता तुझ्या आवडीचे दागिने बघ. हे बघ ना, किती व्हरायटी इथे. ये सुम्या, खरंच नको? पायलट, तुला बी बघ काय तर. नाही अगं, खरंच नको मला काही. असं कसं? तुझा बी हक्क आहे. आणि नवरा नवरी दोघांना बी दागिने घ्यायला पाहिजे. आमच्या तात्यांना हाऊस पुरवायची बाबा त्यांच्या जावयाची. घे दादा, अंगठी दावा. समज. हा, अरे तुझ्या लग्नातल्या पोशाखावर एक माळ घ्यायची. एक मिनिट. हे घ्या, हे पण पॅक करा. ओके सर. मामा, खरंच नको, हे इतकं भास आहे. अरे असं कसं? ताईने सांगितलंय बाबा, तुम्ही पॅक करा. हा, चल. ठीक, थँक्यू. चल. हे घे. किती झालं? राहू दे, मी भरतो.
अहो असं कसं? आता नवरी मुलीची हाऊस तुम्ही केली, आता नवऱ्या मुलाची हाऊस नको करायला आम्हाला. अहो आता एकत्रच करू, तुमच्या पैशाचं नंतर बघू. हा. हे थँक्यू. वेलकम.